ओके, सो C3 पाथवे हा क्लिअर झाला सर्वांना? Yes. ओके. आता आपल्याला पुढचा पाथवे घ्यायचा आहे, दॅट इज कॉल्ड एज C4 पाथवे. or it is also called as the HSK pathway. HSK pathway का म्हणायचं याला? कारण या 3 सायंटिस्टने हा पाथवे शोधून काढला होता आणि त्यांचे ते ॲब्रिव्हिएशन्स आपण यूज करतो. That is why it is called the HSK pathway. HSK म्हणजे 3 सायंटिस्ट होते, त्यांचे इनिशियल वापरलेत फक्त, दॅट इज हॅच, स्लॅक अँड कोशॅक, असे 3 सायंटिस्ट होते. हॅच, स्लॅक आणि कोशॅक असे 3 सायंटिस्ट होते ज्यांनी हा पाथवे डिस्कवर केला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड HSK पाथवे. आता याला C4 पाथवे का म्हणायचं? काय गेस असेल तुमचा आता? 4 carbon containing compound. करेक्ट. ह्या रिएक्शनचा पहिला स्टेबल कंपाऊंड हा 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं C4 पाथवे. मग तुम्ही म्हणाल C3 मध्ये काय प्रॉब्लेम होता? लक्षात ठेवा, मी आधी तुम्हाला सांगितलं, प्लांट कुठलाही असो, केल्विन सायकल होणार म्हणजे होणार. तो C4 असो नाही तर कुठलाही असो, केल्विन सायकल मस्ट बी कंटिन्यूड इन ऑर्डर टू सिंथेसाइज ग्लुकोज. फक्त त्या केल्विन सायकल पर्यंत जाण्यासाठी काही ऍडिशनल स्टेप्स आहेत, ते आहेत C4 पाथवे आणि कॅम्प पाथवे. हे लक्षात राहील का? केल्विन सायकल कंपल्सरी असतेच, फक्त केल्विन सायकल पर्यंत जाण्यासाठी काही ऍडिशनल अगोदर काही स्टेप्स वाढतात. त्या स्टेप्स आहेत फॉर एक्झाम्पल C4 पाथवे आणि पुढचा आपण घेणार पुढे तो कॅम्प पाथवे. आता हे होतं कशामुळे सांगतो तुम्हाला. आपले जे रेग्युलर आपले डे टू डे जे प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल बरेचसे क्रॉप प्लांट्स, फॉर एक्झाम्पल आपले बीन्स वगैरे आहेत बघा, सोयाबीन सारखे प्लांट आहे किंवा आपले मिलेट्स वगैरे आहेत, हे सगळे C3 प्लांट्स मध्ये येतात. किंवा आपले काही फ्रूट प्लांट्स आहेत, हे पण C3 प्लांट्स आहेत. C4 प्लांट्स मध्ये कोण येतं? फॉर एक्झाम्पल मेज, शुगर केन, लाईक दिस. आता हे का, म्हणजे हेच प्लांट तिथं काय येतात? तुम्ही काय डिफरन्स सांगता येईल तुम्हाला दोन प्लांट्स मध्ये? डायकॉट मोनोकॉट जाऊ द्या, याच्या पलीकडे व्हॉट अबाउट द फूड मटेरियल? विच प्लांट्स आर मोर प्रोडक्टिव्ह? C4. C4 plants are supposed to be more productive. कारण ह्या प्लांट्स मध्ये शुगर फॉर्मेशन हे अतिशय ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये होतं, किंवा हे प्लांट्स शुगर फॉर्मेशन अतिशय इफिशियंटली करू शकतात दॅन द C3 प्लांट्स. त्याचं कारण सांगतो तुम्हाला आता इथे. खरं तर ते आधी घ्यायला पाहिजे होतं, पण तुमच्या सिलेबसमध्ये नंतर टॉपिक ठेवला येतो, त्यामुळे तो इथं कन्फ्युजन नको म्हणून आपण तो नंतर घेऊ. त्या प्रोसेसला म्हटलं जातं फोटो रेस्पिरेशन. C3 प्लांट जे आहेत त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे फोटो रेस्पिरेशन. मी तुम्हाला आधी सांगितलं, आपण पाहिलं रुबिस्को एन्झाईम, आठवतोय का C3 मधला?
हो सर. त्याचं नाव काय आहे पूर्ण? RUBP, कार्बोक्झायलेज ऑक्सिजनेज. ऑक्सिजन. म्हणजे रुबिस्को हा कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन दोघांसोबत सुद्धा अफिनिटी दाखवतो. पण जर त्याला आपण चॉईस दिली, म्हणजे CO2 आणि ऑक्सिजन याच्यामध्ये जर चॉईस दिली ना रुबिस्कोला, तर तो लवकर म्हणजे जास्त अफिनिटी ऑक्सिजन सोबत दाखवतो. लक्षात आहे काय सांगतोय? रुबिस्कोला जर आपण चॉईस दिली बिटवीन कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन, तर त्याचा फेवरेट कोण असणार आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजन. आता ऑक्सिजन जर कंबाईन झाला CO2 ऐवजी, म्हणजे त्या प्लांटची कार्बन फिक्सेशनची ॲबिलिटी ऑफकोर्स काय होते? कमी होते. आणि हे जे ऑक्सिजनचं इनकॉर्पोरेशन होतं फोटोसिंथेसिस मध्ये, त्याला म्हटलं तर फोटो रेस्पिरेशन. त्याला तसं नाव का पडलं माहितीये का? रेस्पिरेशन मध्ये आपण काय घेतो? ऑक्सिजन घेतो, बरोबर? पण इथं फोटोसिंथेसिस होताना ऑक्सिजन कधी कधी बाय चान्स ट्रॅप केला जातो बाय रुबिस्को, म्हणून त्याला म्हणायचं फोटो रेस्पिरेशन. कन्सेप्ट कळते? आणि फोटो रेस्पिरेशन हा C3 प्लांटचा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून प्लांट्स, असे काही प्लांट्स इव्हॉल्व्ह झालेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला C4 पाथवे बघायला मिळते. C4 plants have developed a mechanism in order to overcome photorespiration. C4 plants मध्ये असं मेकॅनिझम तयार झालंय की तिथे फोटो रेस्पिरेशन होऊ दिलं जात नाही. म्हणजे ऑक्सिजनला रुबिस्को सोबत कंबाईन होण्याचा चान्स दिला जात नाही. कळलं काय करायचंय आपल्याला? येस सर. आउटलाईन कळते तुम्हाला? थीम कळते? काय सांगायचंय मला? येस सर. हे आपलं टार्गेट असणार आहे C4 प्लांट्स मध्ये. ठीक आहे, ऑक्सिजनला दूर ठेवायचं कार्बन डायऑक्साइड पासून. So let's continue with this. Now, this C4 pathway consists of 4 steps. Carboxylation, also called as first CO2 fixation. Second step is reduction. Third step is now unique, decarboxylation. And fourth is again carboxylation, that is called as second CO2 fixation. म्हणजे अशा 4 स्टेप मध्ये C4 पाथवे पूर्ण होतो. कार्बोक्झायलेशन फर्स्ट स्टेप, रिडक्शन, decarboxylation, and again there is a second carboxylation, that is fourth step, second CO2 fixation. आता इथं सेलला त्याचं काम वाटून दिलेलं आहे. देयर इज अ क्लिअर डिमार्केशन बिटवीन द स्टेप्स. लुक, first 2 steps are conducted within, reactions are carried out within mesophil cells of leaves. म्हणजे हा जो पहिला पार्ट आहे, पहिल्या 2 रिएक्शन जे आहेत या क्लिअरली कुठे होतात? मेसोफिल सेल्स मध्ये. बट द थर्ड अँड फोर्थ स्टेप, that is part 2, is taking place within bundle sheath cells. Do you remember this bundle sheath cell anyhow? No? Yes. Okay, I will explain, don't worry. एवढं बेसिक कळलं का? 4 स्टेप आहेत, 4 पैकी पहिल्या 2 स्टेप मेसोफिल सेल मध्ये होतील आणि तिसरी आणि चौथी स्टेप बंडल शीथ सेल मध्ये होईल. इथपर्यंत कळलं? आता आपण हे बघूया. पुढचा याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज
Kranz anatomy. Do you remember something? Let it be. C4 प्लांट्स मध्ये एक युनिक अनाटॉमिकल फीचर आहे ज्याला म्हटलं जातं क्रांज अनाटॉमी. क्रांज हा सायंटिस्ट होता ज्याने शोधून काढलं, ठीक आहे, म्हणून त्याला नाव पडले क्रांज अनाटॉमी. बघा, C4 प्लांट्स मध्ये मेसोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी टिश्यूज. तर मेसोफिलचं डिफरन्शिएशन होत नाही पॅलिसेड आणि स्पॉन्ज, जसं की डायकॉट्स मध्ये होतं तसं इथे होत नाही. Here you will find vascular bundles are surrounded by a ring of cells called bundle sheath cells. डायग्राम दाखवतो तुम्हाला. अनाटॉमीची म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्रांज अनाटॉमी काय प्रकार आहे. समजा आपण C4 प्लांटच्या लिपचा जर टीएस घेतला, देन यू विल फाइंड, हे बघा, हे पार्ट तुम्ही एक्सप्लेन करू शकता. दिस इज अपर एपिडर्मिस, लोअर एपिडर्मिस, बरोबर. याच्या सगळ्या सेल्स ज्याला काय नाव देतो आपण, मेसोफिल सेल्स, बरोबर. इथे सेंट्रली प्लेस काय असणार आहे, व्हॅस्क्युलर बंडल. आणि इथे तुम्हाला दिसत असेल मे बी, या डायग्राम मध्ये एवढं क्लिअर नाहीये, बट लेट इट बी. हे बघा इथे मार्क करतोय. अशा इथं या व्हॅस्क्युलर बंडलला सराउंडिंग करणारी एक सेल्सची पूर्ण एक रिंग आहे, दिसतंय का. थोड्याशा डार्क आहेत त्या सेल्स. These cells are called as bundle sheath cells. बंडल शीथ म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलच्या अराउंड एक कव्हरिंग तयार होतं, म्हणून त्याला नाव पडलं बंडल शीथ सेल्स. म्हणजे इथं या C4 प्लांट म्हणजे फॉर एक्झाम्पल मेथचं लिफ्टून टीएस घेतलाय तुम्ही, 8वा टीएस तुम्हाला कळेल, किंवा शुगर केनचा आपण समजा लिफ्टचा टीएस घेतला, सेम तुम्हाला अनाटॉमी दिसते. That vascular bundle are surrounded by a layer of bundle sheath cells. तुम्ही असं म्हणू शकता that anatomically the leaf is divided into two types of tissues, mesophyll cells and bundle sheath cells. So the dark reactions in C4 plants are taking place in these two cells. Some part takes place in mesophyll part and some part takes place in bundle sheath. म्हणजे पहिल्या दोन रिएक्शन कार्बोक्झायलेशन आणि रिडक्शन कुठे होईल, मेसोफिल सेल्स मध्ये, आणि दुसरं डिकार्बोक्झायलेशन अँड अगेन कार्बोक्झायलेशन टेक्स प्लेस इन बंडल शीथ सेल. सो नाउ हाऊ इट टेक्स प्लेस, लेट्स डिस्कस. बघा, हे असं का होतं ते सांगतो तुम्हाला. कारण या दोघांची अनाटॉमी फार वेगळी आहे. आपण जर मेसोफिल सेल पाहिली, फक्त मेसोफिल सेल, तर मेसोफिल सेल्स मध्ये ग्रॅनल क्लोरोप्लास्ट असतो. लुक, काय असतो तिथे, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना असतात आणि थायलॉकॉइड असतो. ऑफकोर्स तुम्ही पाहिलं इथे स्ट्रक्चर आठवत असेल तुम्हाला क्लोरोप्लास्टचं, मेम्ब्रेन, स्ट्रोमा आणि ग्रॅना म्हणजे थायलॉकॉइड. थायलॉकॉइडचं काम काय आहे, कोणतं रिएक्शन करतो तो, विच रिएक्शन, लाइट रिएक्शन, ओनली लाइट रिएक्शन, बरोबर, ओनली लाइट रिएक्शन. म्हणजे इंटरेस्टिंग फीचर असे that the bundle sheath cells contains a granule chloroplast. म्हणजे बंडल शीथ सेल्सच्या क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना ऍबसेंट असतात. देर इज ओनली स्ट्रोमा. सो दे कॅरी आउट ओनली डार्क रिएक्शन्स. हे फार इंटरेस्टिंग फीचर आहे. बंडल शीथ सेल्सच्या क्लोरोप्लास्ट मध्ये ग्रॅना नसतो, थायलॉकॉइड नसतात, म्हणून तिथे लाईट रिएक्शन अजिबात होणार नाही. तिथे फक्त स्ट्रोमा असतो, म्हणून फक्त कुठल्या रिएक्शन होतील,
डार्क रिएक्शन्स. तुम्ही बघा ना, अॅनाटॉमी बघा, तुमच्या लक्षात येईल. तिथे एवढ्या सेंटर पर्यंत लाईट कधी पोहोचतच नाही. फक्त कोणाला मिळतोय? मेसोफिल सेल्सला. ठीक आहे, म्हणजे लाईट रिएक्शन फक्त कुठे होते? मेसोफिल सेल्स मध्ये. आणि डार्क रिएक्शन कुठे होतात? बंडल शीथ सेल्स मध्ये. सो विदिन C4 प्लांट्स फोटोसिंथेसिसचा त्यांनी डिफरन्सिएशन करून घेतलंय. तसं C3 प्लांट मध्ये होणारच नाही. तिथं असं क्लोरोप्लास्टचं सेपरेशन झालेलं नसतं. म्हणजे तिथे ज्या सेलमध्ये लाईट रिएक्शन होते त्याच सेलमध्ये डार्क रिएक्शन सुद्धा होते. कळतंय? इथं तसं होत नाही. C3 मध्ये काय होतं? ज्या सेलमध्ये लाईट रिएक्शन होते त्याच सेलमध्ये रिस्पेक्टिव्ह डार्क रिएक्शन होतं. बट इन C4 plants, light reaction takes place in mesophyll cells, while the dark reaction takes place in bundle sheath cells. And this is also called as chloroplast dimorphism. या कन्सेप्टला म्हणतात क्लोरोप्लास्ट डायमॉर्फिझम इन C4 plants. लक्षात राहील का ही सर्वांच्या? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, बट यू शुड रिमेंबर. समजतंय का हे तुम्हाला? Yes, sir. हे नीट लक्षात ठेवा, कारण याच्यावरती खूप MCQ विचारले जातील तुम्हाला. बघा इथंच पहिले MCQ येतात या स्लाइडवरती. कोणत्या स्टेप मेसोफिल मध्ये होतात, कोणत्या स्टेप बंडल शीथ मध्ये होतात माहिती पाहिजे. बंडल शीथ सेल काय प्रकारे माहित पाहिजे. लाईट रिएक्शन मेसोफिल मध्ये होते, डार्क रिएक्शन बंडल शीथ मध्ये होते. त्याचं कारण पण दिलंय आपण. मेसोफिल मध्ये ग्रॅन्युल क्लोरोप्लास्ट असतो आणि बंडल शीथ मध्ये अग्रॅन्युल क्लोरोप्लास्ट असतो. हे सगळं नीट लक्षात ठेवायचं. ते खूप खूप विचारण्यासारखं आहे. त्यासोबत क्रान्झ अॅनाटॉमी म्हणजे काय ते पण सांगायचं. काय क्रान्झ अॅनाटॉमी? In C4 plants, the vascular bundle are surrounded by a layer of bundle sheath cells. This is called as Kranz anatomy. तर इथं क्लोरोप्लास्टचं डायमॉर्फिझम बघायला मिळतं, हे पण नीट लक्षात ठेवायचं. C4 प्लांट्स आणि क्रान्झ अॅनाटॉमी एकमेकाला रिलेटेड आहेत. दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन रिगार्डिंग C4 पाथवे. अजून आपण पाथवे सुरू केलेला नाही. हे फक्त फीचर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स होत्या C4 प्लांट्स. होप यू हॅव अंडरस्टूड. Yes or no? Yes, sir. Good. Yes, sir. आता उद्या आपल्याला ऍक्च्युअल C4 पाथवे घ्यायचा आहे. इथं बघा डायग्राम दाखवतोय मी तुम्हाला. म्हणजे इथं डार्क रिएक्शन 2 सेल मध्ये होतं. त्याच्यापैकी वरती इथं ग्रीन कलरची जी मी सेल दाखवली, हा जो पार्ट आहे हा मेसोफिल रिप्रेझेंट करतो, हा बंडल शीथ रिप्रेझेंट करतो. आणि ह्या दोन्ही मध्ये आपल्याला C4 पाथवे उद्या डिस्कस करायचे. आज नाही घेणार मी, आता खूप झालं तुम्हालाही आणि मलाही. सो आतापुरतं एवढं सफिशियंट आहे. उद्या आपण C4 पाथवे घेणार आहोत, त्याचा सिग्निफिकन्स घेऊ आणि नंतर कॅम्प पाथवे घेऊ. म्हणजे काय, उद्याच्या लेक्चर मध्ये आपला 90% चॅप्टर संपलेला असेल फोटोसिंथेसिस. राहील फक्त फोटो रेस्पिरेशन. म्हणजे अजून तुम्ही धरून चाला की आम्ही पुढच्या 1, 2, 3 लेक्चर्स फार तर फार फोटोसिंथेसिस संपून जाईल. कळतंय? Yes, sir. ओके. आजच्या केल्विन सायकलचे व्हिडिओ सेव्ह होईल माझ्याकडं, तो मी टाकतो लिंक, तुम्हाला ते बघून घ्या. आता जे C4 प्लांटचं एक्सप्लेन केलंय त्याची लिंक टाकतो, तेही बघून घ्या. म्हणजे जे कोणी लेक्चर मिस होतंय